Hello everyone. In this session we see conduit wiring system. In last session we see a different wiring systems, okay, or a different type of systems. In that different type, first type was plate wiring, then wooden casing and capping wiring, metal shaded, दॅट इज मेटल शेडेडमध्ये पुन्हा दोन टाईप होते आपले, लीड शेडेड आणि मेटल शेडेड असे. त्याच्यानंतर लास्ट वन जो आपला टाईप आहे तो कंड्यूट. हा लास्ट वन जो पॉईंट आहे तो रिमेनिंग होता. तो आता लास्ट वन पॉईंट आपण बघूयात. व्हॉट इज अ कंड्यूट वायरिंग सिस्टीम. सो कंड्यूट वायरिंग सिस्टीम, इन दॅट वायरिंग सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ अ कंड्यूट. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, एक कंड्यूट असणार आहे जे इथे दाखवलेलं इथे दिसते आपल्याला. दिस इज अ कंड्यूट, दिस इज अ पाईप or this is a conduit and your wire is inserted in that pipe. इथे दिसत आहे बघा, इथे रेड बारनी दाखवलंच आहे की ही वायर जी काय आहे ती काय केलेली आहे, इथे इन्सर्ट केलेली आहे या कंड्यूटच्या आतमध्ये, इथूनही बाहेर येते. ठीक आहे. सो दिस इज अ कंड्यूट वायरिंग सिस्टीम. सो देयर इज अ टू टाइप in a conduit wiring system. First one, it is a surface conduit wiring system, and second one is a concealed wiring system. So this first one is a सरफेस कंड्यूट वायरिंग. इट इज शोन इन डायग्राम. या डायग्राममध्ये दिसते आपल्याला कशी केलेली आहे ॲक्च्युअली ही ॲक्च्युअल कनेक्शन कसं केलेलं आहे. इथे काही पूर्ण त्याला स्टॅपिंग्स टाकलेले आहेत की जेणेकरून हे जे काही कंड्यूट आहे ते बाहेर निघू नये. इथे जंक्शन बॉक्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचबरोबर इथंही जंक्शन बॉक्स प्रोव्हाइड केलेला दिसतो आहे आपल्याला. आणि इथं ओव्हरलॅपिंग दिसतं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे जम्पिंग केलेलं दिसतं इथे ह्या पॉईंटला. तर या पद्धतीमध्ये ॲक्च्युअल तुमचं जे काही सरफेस कंड्यूट वायरिंग आहे ते केलं जातं आहे. सरफेस कंड्यूट वायरिंग इट इज ॲक्च्युअली डन इन अ सरफेस, ओव्हर अ सरफेस. सरफेसच्या वरती आपल्याला ते केलेलं दिसतं आणि म्हणून ह्याला आपण म्हणतो सरफेस कंड्यूट वायरिंग. This system is suitable for low and medium voltage wiring installation. VIR or PVC cables are run in a metal pipe, are known as conduit, which is provided good mechanical protection to the insulation of the cable and reduces the risk of fire. So normally हे लो आणि मीडियम व्होल्टेजसाठी प्रॉपर आहे किंवा सुटेबल आहे. ह्याच्यामध्ये VIR PVC केबल्स ज्या काय आहेत त्या आपण यूज करतो आहे त्या नॉर्मली मेटल पाईपमधून. ही जी काय असते नॉर्मली मेटल पाईप यूज केली जाते की नॉर्मली मेटल पाईपमधून त्या ज्या काही तुमच्या VIR किंवा PVC केबल्स आहेत त्या रन केल्या जाणार आहेत. आणि लो व्होल्टेजसाठी मीडियम व्होल्टेजसाठी आपण यूज करू शकतो. तर ह्याला आपण नॉर्मली कंड्यूट म्हणतो आहे. आणि हे काय कशासाठी यूज केलं जातं तर विच इज प्रोव्हाइडेड प्रॉपर मेकॅनिकल प्रोटेक्शन, बेटर मेकॅनिकल प्रोटेक्शन हा प्रोव्हाइड करतो आहे तुमच्या केबल्सला, त्याच्या इन्सुलेशन्सला. आणि म्हणून आपण हे यूज करतो आहे. देअर इज नो एनी रिस्क ऑफ फायर. कुठेही आग लागण्याचे चान्सेस कमी आहेत आणि म्हणून आपण नॉर्मली हे यूज करतो आहे. द केबल आर ड्रॉन थ्रू द कंड्यूट पाईप बाय मीन्स ऑफ अ स्टील वायर नोन ॲज फिश वायर. मग एक तर स्टील वायर किंवा मेटल वायरच्या मधून ह्या केबल्स ड्रॉन केल्या जातात. इथे दिसतेच आपल्याला. ह्याला आपण फिश वायर असं सुद्धा म्हणू शकतो. ज्या काय वायर्स त्याच्या आतमधून ड्रॉन होतात. कंड्यूट पाईप आर अवेलेबल इन व्हेरियस साईज. ओके, आता ह्या वेगवेगळ्या साईजमध्ये कंड्यूट पाईप्स अवेलेबल असतात आपल्याला माहिती आहे. मग नॉर्मली किती असतात कुठून कुठेपर्यंत तर फ्रॉम 12 mm 12 mm टू 75 mm एवढ्या वेगवेगळ्या रेंजमध्ये आपल्याला हे अवेलेबल आहेत. द साईज ऑफ कंड्यूट टू बी सिलेक्टेड फॉर द वायरिंग डिपेंड्स अपॉन द डायमीटर अँड द नंबर ऑफ केबल्स टू बी कॅरीड आउट थ्रू द कंड्यूट. आता ह्या केबल्स कशावर डिपेंड असणार आहे साईज सिलेक्शन तर त्या केबलच्या डायमीटरवरती डिपेंड असणार आहे. ह्याच्या आतून ड्रॉ होणाऱ्या केबलच्या डायमीटरवरती आणि किती नंबर ऑफ केबल्स त्याच्यातून ड्रॉ होणार आहेत ह्याच्यावरती ह्याची डायमीटर ठरलेली असते. जर जास्तीत जास्त केबल्स ड्रॉ करायचे आहेत तर ऑब्व्हियसली ह्याचं जे काय डायमीटर आहे ती वाढणार आहे. आणि समजा 6-7 केबल्स ड्रॉ करायचे तर ह्याची डायमीटर वाढेल. समजा 2च केबल ड्रॉ करायचे तर ह्याची डायमीटर कमी होईल. किंवा समजा केबलची जर क्रॉस सेक्शनल एरिया जास्ती असेल तरी याची डायमीटर काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे द साईज ऑफ कंड्यूट इज डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ केबल अँड ऑल्सो द नंबर ऑफ केबल्स. किती केबल्स त्याच्यातून आपण कॅरीड आउट करणार आहोत. इन दिस वायरिंग सिस्टीम थ्रेड्स कंड्यूट थ्रेड शुड बी बिटवीन दी 11 to 21 mm. 1 to 2 mm. आता तुमचे जे काही थ्रेड्स असणार आहेत इन दिस वायरिंग सिस्टीम दी रेटेड कंड्यूट्स म्हणजे थ्रेड शुड बी बिटवीन 1 to 12 mm आर फिक्स्ड ऑन द सरफेस ऑफ द वॉल बाय मीन्स ऑफ शॅडल. आता हे काय केलं जातं आहे तर शॅडलच्या साह्याने हे या तुमच्या सरफेसच्या वॉलवरती काय केलं जाणार आहे, फिक्स केलं जाणार आहे बाय युझिंग द शॅडल. आता व्हॉट इज अ शॅडल
शॅडल म्हणजे ह्याच्यावरती खोगीरसारखं, म्हणजे हे जे प्रोव्हाइड केलेलं आहे ॲज लाईक अ स्टेपल केलेलं आहे, या पद्धतीमध्ये हे काय केलं जातं तर तुमच्या वॉलला फिक्स केलं जाणार आहे, त्या वॉलवरती फिक्स बसवलेलं असणार आहे. स्क्रू टू द वुडन प्लग्स, आणि ह्याला काय केलं जाणार आहे, प्रॉपरली स्क्रू केला जाणार आहे. इथे दिसतंय आपल्याला, इथे एक स्क्रू प्रोव्हाइड केलेला आहे, प्रॉपरली स्क्रूड केला जाणार आहे बाय युझिंग द वुडन प्लग प्रोव्हाइडेड ॲट एनी इंटरवल ऑफ नॉट मोर दॅन अ विच इज शोन इन फिगर. म्हणजे हा जो काही डिस्टन्स दाखवला आहे ह्या एवढ्या डिस्टन्सवरतीच, ह्या डिस्टन्सपेक्षा जास्ती डिस्टन्स आता इथे दिसते आपल्याला की एवढ्याच डिस्टन्सवरती काय केलेलं आहे, त्याला शॅडल प्रोव्हाइड केलेलं आहे, एवढ्या डिस्टन्समध्ये त्याला शॅडल प्रोव्हाइड केलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्ती डिस्टन्समध्ये ते शॅडल प्रोव्हाइड करायचं नाही आहे. म्हणजे कमीत कमी डिस्टन्समध्ये ते फिक्स झालं पाहिजे. द डिस्टन्स ऑफ वुडन प्लग ऑन आयदर साईड ऑफ द जंक्शन बॉक्स और अदर कंड्यूट ॲक्सेसरीज शुड बी मोर दॅन 30 सेंटीमीटर. आता हे जे काही डिस्टन्स आहे, कशाचं दिलं डिस्टन्स तर ऑफ अ वुडन प्लग ऑन आयदर साईड ऑफ द जंक्शन बॉक्स, जंक्शन बॉक्सच्या दोन्ही साईडला, या साईडला आणि या साईडला ह्याच्या काही डिस्टन्स आहे तर साधारण ते किती असायला पाहिजे तर साधारण 30 सेंटीमीटर एवढंच डिस्टन्स हे एवढं ह्या जंक्शन बॉक्सच्या इकडे या जंक्शन बॉक्सच्या इकडे प्रोव्हाइड केलं असलं पाहिजे फ्रॉम द सेंटर ऑफ द फिटिंग्स. इन द लॉंग रनिंग ऑफ अ पाईप द जंक्शन बॉक्स provided at a sufficient distance to the facilitated drawing of a wire etc. आता हा जंक्शन बॉक्स आहे तो सफिशियंट साईडला किंवा प्रॉपर काय म्हणतो आपण एक प्रॉपर ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे की जेणेकरून प्रॉपर आपण वायर तिथून ड्रॉ करू शकतो इझिली, म्हणून तो जंक्शन बॉक्स तिथे प्रोव्हाइड केलेला आहे. बर फ्रॉम इनसाइड द कंड्यूट पाईप व्हाईल कटिंग इट इफ दीज आर नॉट रिमूव्ड देन दे कॅन डॅमेज द इन्सुलेशन ऑफ केबल. आता समजा ही मेटल पाईप आणि मेटल पाईप इथं कट करताना आतमध्ये काहीतरी बर राहिली आहे किंवा खर राहिली आहे थोडीशी, किंवा सरफेस हा गुळगुळीत किंवा इव्हन नाही आहे, तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, हा सरफेस आतमध्ये मूव्ह होणार आहे अँड बिकॉज ऑफ दॅट तुमचं जो काय कंडक्टर आहे त्या कंडक्टरच्या जो काही इन्सुलेशन असणार आहे, केबलचे इन्सुलेशन असणार आहे, त्याला काय होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतो ते इन्सुलेशन. मग हे अवॉइड करायचं असेल तर काय केलं पाहिजे, ह्याच्या आतमध्ये हे पाईप कटिंग करताना ह्याच्या ज्या काही बर राहिलेली आहे ती प्रॉपरली रिमूव्ह केली पाहिजे. इट ड्यू टू द बॅड वर्कमॅनशिप, जर वर्कमॅनशिप प्रॉपर नसेल तर अशा कंडिशन्स होऊ शकतात. म्हणजे इथं समजा खर राहिली असेल आणि हे केबल्स या बरला जर अटॅच झाले, या बरला कनेक्ट झाले तर ऑब्व्हियसली हे इन्सुलेशन फेल्युअर होणार आहे. सो टू अवॉइडेड दॅट प्रॉपर वर्कमॅनशिप इज प्रोव्हाइडेड. वुडन और प्लास्टिक bushes are inserted in the conduit pipe where the wire enter leave conduit. आता जिथं इथं एंटर होते किंवा लीव होतं या कंडिशनला तुम्ही इथं काय करायचं तर वुडन किंवा प्लास्टिक बुशेस प्रोव्हाइड करायचे गोल असं राऊंड, की जेणेकरून ह्या इन्सुलेशनवरती कुठंही बर अफेक्ट होणार नाही आणि त्यामुळे त्याच्या वायरच्या इन्सुलेशनवरती कुठलाही फेल्युअर होणार नाही. मग ते एंटर करताना वायर किंवा वायर लीव्ह करताना दोन्ही साईडला, म्हणजे या साईडला पण असेल आणि या साईडला सुद्धा काय असेल तर वुडन किंवा प्लास्टिक बुशेस प्रोव्हाइड केलेले असतील. कशासाठी तर टू अवॉइड द इन्सुलेशन फेल्युअर ॲट द एंटर अँड लिव्हिंग ऑफ द कंड्यूट. All the outlet are fitted metal box instead either surface mounted flush mounted. जे काही सगळे आउटलेट्स आहेत ते फिक्स केलेले आहेत, मेटल बॉक्स फिक्स केलेले आहेत, इन्स्टॉल्ड आयदर सरफेस माउंटेड फ्लश माउंटेड, मग ते सरफेस माउंटेड असतील किंवा फ्लश माउंटेड असतील. तर हे झालं तुमचं सरफेस कंड्यूट वायरिंग सिस्टीम. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर सेकंड म्हणजे आहे ते कन्सिल्ड कंड्यूट वायरिंग सिस्टीम. आता आपल्याला दिसतंयच इथे कन्सिल्ड म्हणजे काय, जेव्हा कन्स्ट्रक्शन होतं प्रायर कन्स्ट्रक्शन वी हॅव टू प्रोव्हाइडेड बिफोर वॉल, तुमची वॉल कंप्लीट होण्यापूर्वी, तुमचं सिलिंग कंप्लीट होण्यापूर्वी याच्या आतमध्ये आपल्याला ते कंड्यूट प्रोव्हाइड करावं लागतं आहे आणि त्या कंड्यूटमधून मग आपण काय करणार आहे, आपल्या ज्या काही केबल्स आहेत त्या रन करणार आहे. हे कशासाठी केलं आपण तर इझी प्रॉपर अपिअरन्स, गुड अपिअरन्स व्हावा म्हणून. ठीक आहे. इथे आपल्याला वरती कंड्यूट दिसतं आहे भिंतीच्या वरती, सरफेसच्या वरती, पण इथं आपल्याला कुठेही वरती कंड्यूट दिसणार नाही, कन्स्ट्रक्शनच्या आतमध्ये हे जाणार आहे. जसं की इथं दिसतंय बघा, ही वॉल आहे, ह्या वॉलवरती हे प्लास्टर एक प्लास्टरचा लेअर दिलेला आहे, त्याच्या आतमध्ये ॲक्च्युली काय असणार आहेत तुमचे हे कंड्यूट्स असणार आहेत. हा ब्लॅक कलरचा एक कंड्यूट दिसतोय, म्हणजे याच्यातून ओव्हरऑल जे काही टोटल केबल्स असणार आहेत त्या सगळ्या केबल्स ड्रॉ केले असणार आहेत. ह्याचे जे काही आउटलेट आहेत, आता हे तर सॉकेट आउटलेट प्रोव्हाइड केलेलं आहे, हे असे आउटलेट डायरेक्टली वॉलच्या वरती प्रोव्हाइड केले जाणार आहेत. हे नॉर्मली फक्त कशासाठी आहे तर प्रॉपर गुड अपिअरन्स प्रोव्हाइड करावा, रिस्क ऑफ फायर रिड्यूस करायची, मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रॉपर प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतोय तर कन्सिल्ड कंड्यूट वायरिंग सिस्टीम यूज करतोय. दिस वायरिंग इज ऑल्सो नोन ॲज रिसेस्ड वायरिंग अँड कंप्लाय विथ ऑल द रिक्वायरमेंट ऑफ सरफेस कंड्यूट वायरिंग. आता ह्यालाच रिसेस्ड म्हणतोय आणि सगळ्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत सरफेस कंड्यूटच्या ते हे प्रोव्हाइड करणार आहे. इन दिस सिस्टीम स्मॉल चॅनल्स आर फॉर्म्ड इन द वॉल. एका वॉलमधून इथं दिसतोय आपल्याला की काय केलेलं आहे, एक स्मॉल चॅनल तयार केलेला आहे आणि ह्या स्मॉल चॅनल थ्रू
ओके, हा एक स्मॉल चॅनल आहे वॉलमधला आणि ह्या स्मॉल चॅनलमध्ये काय केलेलं आहे, सिलिंग किंवा वॉलमध्ये स्मॉल चॅनल तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आपली पाईप इन्स्टॉल करणार आहे, पाईप प्लेस करणार आहे. सो स्मॉल चॅनल इज फॉर्म्ड इन द वॉल सिलिंग वेन द बिल्डिंग इज कन्स्ट्रक्टेड, जेव्हा कन्स्ट्रक्शन व्हायचं आहे त्यावेळेस. द कंड्यूट पाईप आर इरेक्टेड इन दिस ceiling or wall by staples or shaddle not more than 60 सेंटीमीटर. मग हे जे काही कंड्यूट पाईप्स आहेत त्या जे काही कन्स्ट्रक्शन आहे, वॉल आहे, त्या वॉलच्या आतमध्ये काय केलं जातात, स्टेपल्स केले जातात. स्टेपल म्हणजे फिक्स केले जाणार आहेत. बाय शॅडल्स नॉट मोर दॅन 60 सेंटीमीटर, म्हणजे 60 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्ती डिस्टन्स नको आहे, त्याच्यात ते बरोबर प्रॉपरली फिक्स बसवणार आहेत बाय युजिंग द शॅडल. Okay, inspection type conduit accessories like inspection tee, elbow or joint box are provided flush mounted on the wall at a sufficient distance during the installation of the construction. हे कन्स्ट्रक्शन होण्याच्या आधी जे काही तुमचे फ्लश पॉईंट्स आहेत, एल्बोज आहेत, जंक्शन बॉक्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कन्स्ट्रक्शनच्या आतमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल केलेल्या असणार आहेत. टू फॅसिलिटेट द ड्रॉइंग इन द रिमूव्हल ऑफ दी to facilitate the drawing into the removal of the points after the erection of the conduit pipe. The channel after the erection of the conduit pipe erect झाल्यानंतर जे काही चॅनल्स आहेत, these are closed and brought to the original finish. जे काही चॅनल आहे ते क्लोज केले जातात, इथे पूर्ण क्लोजिंग केलं जातं, हे सगळं झाकून टाकलं जातं आणि त्याला एक ओरिजिनल फिनिश जो काही पॉईंट आहे तो दिला जातो, किंवा वॉलचं जो काही फिनिशिंग पॉईंट आहे, प्लास्टर जे आहे ते दिलं जातं. ऑल द इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज आर फिक्स्ड ऑन द इन्सुलेटिंग शीट. म्हणजे काय सगळ्या ॲक्सेसरीज आहेत त्या एका इन्सुलेटिंग शीट किंवा बॅकेलाइट शीटवरती प्रोव्हाइड केल्या जातात, विच इज फिटेड ऑन द कास्ट आयर्न बॉक्स. एका कास्ट आयर्न बॉक्सवरती जर एखादं ॲक्सेसरीज असेल, लाईट असेल, तर ते प्रॉपरली इथं वरती बॅकेलाइट शीट प्रोव्हाइड केलेले असणार आहेत. दिस सिस्टीम वायरिंग हॅज नीट अँड अट्रॅक्टिव्ह ॲपिअरन्स. आता ही सिस्टीम अगदी कशी दिसते, नीट अँड अट्रॅक्टिव्ह ॲपिअरन्स दिसते. ह्याच्यामध्ये कुठलाही गचाळपणा किंवा कुठलंही असं बॅड अपिअरन्स किंवा शॅबी अपिअरन्स दिसत नाही. इट इज यूज्ड इन अ पब्लिक बिल्डिंग, डोमॅस्टिक वायरिंग, इंडस्ट्रियल वायरिंग किंवा वर्कशॉप्स. दिस सिस्टीम रिक्वायर्ड गुड अर्थिंग, देअरफोर मस्ट बी कनेक्टेड टू अर्थ ॲट द पॉईंट ऑफ एंटर ऑफ दी सप्लाय केबल. आता ह्याला प्रॉपर अर्थिंग असतं आहे, तर अर्थिंग कुठं दिलं जाणार आहे, तर जेव्हा एंटर केबल होते ह्या वॉलमध्ये त्याच्या आधी एक स्टार्टिंगलाच त्याला काय केलं जाणार आहे, प्रॉपर अर्थिंग प्रोव्हाइड केलं जाणार आहे. सो this is a best example of wiring system, that is a conduit wiring system or concealed conduit wiring system. आता त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत ते आपण बघूया. फर्स्ट वन ॲडव्हान्टेज, मेकॅनिकल प्रोटेक्शन फॉर द इन्सुलेशन ऑफ द कंडक्टर इज व्हेरी गुड. मेकॅनिकल प्रोटेक्शन दोन्ही सिस्टीममध्ये अगदी चांगलं प्रोव्हाइड केलेलं आहे. इट प्रोव्हाइड व्हेरी गुड प्रोटेक्शन अगेन्स्ट द फायर ड्यू टू द शॉर्ट सर्किट एक्सेट्रा. इट प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट मॉइश्चर अँड ॲटमॉस्फिअर. साहजिकच आहे आतमध्ये, त्यामुळे मॉइश्चर ॲटमॉस्फिअरमध्ये ह्याच्यापासून पण प्रॉपर प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं जाईल. डॅमेज्ड केबल कॅन इझिली रिप्लेस इन दिस सिस्टीम. जंक्शन बॉक्स प्रॉपर असणार आहे, त्यामुळे जिथे जिथे डॅमेज झालेलं आहे त्याच्यातून आपण इझिली ती केबल ड्रॉ करू शकतो आणि ते रिप्लेस करू शकतो. इट हॅज व्हेरी नीट अँड अट्रॅक्टिव्ह अपिअरन्स. अगदी नीट आणि अट्रॅक्टिव्ह अपिअरन्स आहे. आता डिसएडव्हान्टेज काय बघा ह्याचे, द इनिशियल कॉस्ट ऑफ सिस्टम इज हाय. साहजिकच आहे, तुम्हाला कंड्यूट पाईप इन्स्टॉल करायला लागते, इरेक्ट करायला लागते, मग कन्सिल्ड असेल, सरफेस असेल, दोन्हीसाठीचे कॉस्ट जास्ती असणार आहे. डेंजर ऑफ बर ड्यू टू द बॅड वर्कमॅनशिप कॉजेस दी इन्सुलेशन ऑफ द केबल टू बी डॅमेज्ड. म्हणजे जे काय बर फॉर्मेशन होणार आहे, बर तयार होणार आहे, ह्या बरमुळे, बॅड वर्कमॅनशिपमुळे ती बर राहते आणि ती बर असेल तर त्याच्यामुळे जे काही इन्सुलेशन ऑफ केबल आहे हे काय होणार आहे, डॅमेज होणार आहे. इन डम्प कंडिशन, जेव्हा डम्प कंडिशन असेल, रेनी सीझन असेल, तेव्हा तुमच्या नॉर्मल वॉलमध्ये सुद्धा काय होतं, मॉइश्चर कंटेंट राहतात. तर त्या मॉइश्चर कंटेंट जे काही इनसाइड ऑफ द कंड्यूट पाईप्स जर गेले तर काय होणार आहे, दस रिड्युसेस द इन्सुलेशन रेजिस्टन्स विच मे कॉजेस अ शॉर्ट सर्किट बिटवीन द केबल. जर डम्प मॉइश्चर कंडिशन असेल आणि ते वॉलमध्ये आलं असेल किंवा ते तुमच्या सिलिंगमध्ये आलं असेल तर त्या कंडिशनमध्ये कंड्यूट पाईपमध्ये सुद्धा काय राहणार आहे, मॉइश्चर कंटेंट राहणार आहेत किंवा मॉइश्चर कंटेंट ॲब्सॉर्ब होणार आहेत आणि त्याच्यामुळे जे काही इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे त्या इन्सुलेशन रेजिस्टन्स काय होणार आहे, मिनिमाइज होणार आहे, रिड्यूस होणार आहे आणि त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतं त्या केबलमध्ये. सो असे काही याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. दिस इज द ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ कंड्यूट वायरिंग सिस्टम. ओके, नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, इट इज
स्कीमॅटिक डायग्राम फॉर द मोटर कंट्रोल. आता ही तुमची जी मोटर कंट्रोल करण्याची एक स्कीमॅटिक डायग्राम प्रोव्हाइड केलेली आहे. आता आपल्याला इथे दिसतं या स्कीमॅटिक डायग्राममध्ये दिस इज द 3 फेज इंडक्शन मोटर. 3 फेज इंडक्शन मोटरला इथे OL प्रोव्हाइड केलेला आहे, त्याच्याचबरोबर इथे रिसेट प्रोव्हाइड केलेला आहे, इथे डिफरंट कनेक्शन डिस्कनेक्शन पॉईंट प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे, इथं M पॉईंट कनेक्ट केलेला आहे. इथून इथं बघितलं तर तुम्ही स्टार्ट आणि स्टॉप कनेक्ट केलेला आहे. आता हे स्टार्ट आणि स्टॉप कनेक्ट कशासाठी आहे, तर या मोटरच्या कंट्रोलिंग पर्पजसाठी हे स्टार्ट बटन आणि स्टॉप बटन प्रोव्हाइड केलेले आहेत. जेव्हा काही फॉल्ट क्रिएट होईल किंवा तुम्हाला विदाउट एनी फॉल्ट मोटर स्टार्ट करायची आहे, तर हा स्टार्ट केला की इथं काय होणार आहे, तुमची मोटर ऑटोमॅटिक स्टार्ट होणार आहे. काय फॉल्ट क्रिएट झाला तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, मोटर स्टॉप करू शकता. तर अशा पद्धतीने कंट्रोलिंगची डायग्राम ही किंवा इथं एक टिपिकल लाईन डायग्राम किंवा स्कीमॅटिक डायग्राम प्रोव्हाइड केलेली आहे. ह्या दोन्ही डायग्राम्स तुम्ही ड्रॉ करायचे फॉर स्कीमॅटिक अँड वायरिंग डायग्राम ऑफ मोटर कंट्रोल. ठीक आहे, तर त्याच्यानंतर 3 फेज इंडक्शन मोटर प्रोटेक्शन स्कीम्स. आता इंडक्शन मोटरची प्रोटेक्शन स्कीम एक्झॅक्टली काय आहे, एक्झॅक्टली स्टार्ट बटन कसं ऑपरेट होतं आहे, स्टॉप बटन कसं ऑपरेट होतं आहे, ह्याचं जे काही ऑपरेशन आहे ते ऑपरेशन आपण याच्यामध्ये बघायचं आहे. काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे ह्या डायग्राममध्ये आपण बघूयात. फ्युजेस प्रोव्हाइड केलेले इथे आपल्याला दिसत आहेत, त्याच्याचबरोबर मेन स्विचेस इथं प्रोव्हाइड केलेले दिसत आहेत, ओव्हरलोड रिले प्रोव्हाइड केलेला आहे, थर्मल इलेमेंट इथे प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, हे थर्मल पॉईंट्स T1 T2 T3, ऑपरेटिंग कॉईल और मेन कॉन्टॅक्टर इथे प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर स्टार्ट बटन इथे प्रोव्हाइड केलेला आहे, स्टॉप बटन इथे प्रोव्हाइड केलेला आहे, मेंटेनिंग कॉन्टॅक्ट MC जो आहे ऑक्झिलरी तो इथं प्रोव्हाइड केलेला आहे. ही ऑपरेटिंग मेन कॉईल आहे आणि हा ऑक्झिलरी कॉईल आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण हे आपलं काय आहे तर ॲक्च्युअल प्रोटेक्शन स्कीम डायग्राम, प्रोटेक्शन डायग्राम ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. सो दिस सर्किट डायग्राम ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर इज शोन इन फिगर. मॅग्नेटिक कॉन्टॅक्टर जे काही मॅग्नेटिक कॉन्टॅक्टर आहेत स्टार्टर इसेन्शियली कॅन ऑफ सेट ऑफ स्टार्ट अँड स्टॉप पुश बटन. आता ह्याच्यातच स्टार्ट अँड स्टॉप पुश बटन आहे. असोसिएटेड कॉन्टॅक्ट हे ॲक्च्युअली स्टार्ट अँड स्टॉप बटन काय करणार आहेत, असोसिएट कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट क्रिएट करणार आहेत. ओव्हरलोड अँड अंडरलोड device. The start push button is create a contact or helps to normally open the spring. हे स्टार्ट पुश बटन काय होतं, नॉर्मली कॉन्टॅक्ट करण्यासाठी स्प्रिंग ओपन करतं आहे आणि स्टॉप पुश बटन इज हेल्ड नॉर्मली क्लोज द स्प्रिंग. स्प्रिंग ओपन करण्यासाठी स्टार्ट बटन आणि स्प्रिंग क्लोज करण्यासाठी आपण स्टॉप बटन, अशा नॉर्मली हे 2 बटन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. हे 2 बटन आपण ऑपरेट करू शकतो किंवा ओपन करू शकतो. ठीक आहे, तर आता ह्याचं ॲक्च्युअल जे काय वर्किंग आहे ते वर्किंग आपण इथं बघूयात. When the start push button is pressed, the operating coil or the main contactor get energized. आता हे स्टार्ट पुश बटन हा प्रेस केला आपण तर जे काही ऑपरेटिंग कॉईल आहे इथली जी प्रोव्हाइड केलेली ही ऑपरेटिंग कॉईल ही काय होतीये किंवा मेन कॉन्ट्रॅक्टर काय होतं, गेट एनर्जाइज थ्रू द ओव्हरलोड रिले. ह्या ओव्हरलोड रिलेमुळे ॲक्च्युअल ते काय होणार आहे, हे एनर्जाइज होणार आहे आणि एनर्जाइज झालं की कॉन्टॅक्ट OL कॉन्टॅक्ट काय होणार आहे, मेड होणार आहे, तयार होणार आहे. दिस क्लोज द 3 मेन कॉन्ट्रॅक्टर्स. आता हे काय करणार आहे, ते 3 मेन कॉन्टॅक्ट्स आहेत ना M हे तिन्ही मेन कॉन्टॅक्ट क्लोज होणार आहेत. दिस क्लोज दी 3 मेन कॉन्टॅक्ट M दॅट कनेक्ट द मोटर टू द सप्लाय. आणि हा काय करेल तर तुमची जी काही मोटर आहे ती डायरेक्टली इथं सप्लायला कनेक्ट करणार आहे. ओके, ॲट द सेम टाईम अ सेट ऑफ ऑक्झिलरी और मेंटेनिंग कॉन्टॅक्ट MC इज क्लोज. आता या टायमिंगला हा तुमचा जो काय MC मेन कॉन्टॅक्ट आहे तो काय राहणार आहे, क्लोज राहणार आहे. जरी स्टार्ट पुश बटन झालं तर इथून सप्लाय जाईल, हा ऑपरेटिंग कॉईल ओपन होईल थ्रू द ओव्हरलोड रिले थ्रू, हे M हे जे क्लोज होतील आणि सप्लाय दिला जाईल. ह्यावेळेस हा काय राहणार आहे, क्लोज राहणार आहे. वेन द मेन For the maintaining contact MCR closed, a new circuit is established. जेव्हा हा क्लोज असतोय त्यावेळेस एक न्यू सर्किट एस्टॅब्लिश होतं थ्रू द स्टॉप पुश बटन. एक नवीन सर्किट एस्टॅब्लिश होतं आहे कशा थ्रू, तर ह्या स्टॉप पुश बटन थ्रू. मेंटेनिंग कॉन्टॅक्ट MC and operating coil, since the operating coil circuit is now maintained by the auxiliary contact MC. हे स्टॉप पुश बटन आपण दाबलं की काय होणार आहे, जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत, मेन कॉन्टॅक्ट आहे तो मेन कॉन्टॅक्ट कसा होतोय, The operating coil circuit is now maintained by auxiliary contact MC. या auxiliary contact MC थ्रू त्याचा कॉन्टॅक्ट होतोय.
दी स्टार्टर बटन इज रिलीज. आता त्यावेळेस आपण स्टार्टर बटन रिलीज करणार आहे. नाव द मोटर स्टार्ट्स. यावेळेस तुमची मोटर काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. फॉर स्टॉपिंग अ मोटर, आता मोटर तुम्हाला स्टॉप करायची आहे. द स्टॉप पुश बटन इज प्रेस्ड. पुन्हा तुम्ही स्टॉप पुश बटन प्रेस करताय. हा स्टॉप पुश बटन प्रेस केला की काय होणार आहे, द ऑपरेटिंग कॉईल गेट डीएनर्जाइज्ड. ही ऑपरेटिंग कॉईल काय होणार आहे, डीएनर्जाइज्ड. हे दाबलं तेव्हा ही एनर्जाइज झाली. आता हे पुश केलं स्टॉप पुश बटन की ही काय होणार आहे, डीएनर्जाइज होणार आहे. देअर बाय ओपनिंग ऑल द मेन कॉन्टॅक्ट. त्यामुळे जे काही सगळे मेन कॉन्टॅक्ट्स आहेत, हे मेन कॉन्टॅक्ट काय होणार आहेत, ओपन होणार आहेत. ओपनिंग ऑल द मेन कॉन्टॅक्ट अँड ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट. तुमचा मेन कॉन्टॅक्ट ओपन होईल, ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट ओपन होईल. इफ द सप्लाय फेल्स और लाईन व्होल्टेज ड्रॉप बिलो सर्टन व्हॅल्यू. जेव्हा सप्लाय फेल्स होईल किंवा जे काही व्होल्टेज आहे ते ड्रॉप बिलो द सर्टन व्हॅल्यू, द मेंटेनिंग कॉन्टॅक्ट्स आर ओपनड. ते मेंटेनिंग कॉन्टॅक्ट ओपन होणार आहे. अपॉन रिटर्न ऑफ द सप्लाय द कॉन्टॅक्ट कॅन नॉट क्लोज अंटील दी. आता पुन्हा रिटर्न सप्लाय कधी होणार आहे किंवा क्लोज होऊ शकत नाही ते कॉन्टॅक्ट कधीपर्यंत, द स्टार्ट बटन इज अगेन पुश. जोपर्यंत तुम्ही स्टार्ट बटन पुश करत नाही तोपर्यंत हे कॉन्टॅक्ट क्रिएट होत नाही आणि तुमची जी काही मोटर आहे ती मोटर काय केली जाते, तर डिस्कनेक्ट केली जाते फ्रॉम द सप्लाय. तुमच्या ह्या सप्लायपासून डायरेक्टली डिस्कनेक्ट केली जाणार आहे. द कॉन्टॅक्टर इज कंट्रोल्ड बाय अ 3 वायर कंट्रोल सर्किट. हा जो काही कॉन्टॅक्टर आहे तो काय केला जातो आहे, कंट्रोल केला जातो आहे. कशा थ्रू कंट्रोल केला जातो आहे, बाय अ 3 वायर कंट्रोल सर्किट विच इज मेंटेनिंग द इंटरप्शन ऑफ द सर्किट. ह्या ज्या काही 3 वायर्स आहेत त्या 3 वायर सर्किटमधून ते कंट्रोल केलं जातं आहे, विच मेंटेन द इंटरप्शन ऑफ द सर्किट. त्या सर्किटमधला इंटरप्शन मेंटेन करतो. इवन आफ्टर द सप्लाय इज रिस्टोर्ड इज सेड द सप्लाय दॅट इज द सप्लाय द अंडर व्होल्टेज प्रोटेक्शन फॉर द मोटर. सच अ प्रोटेक्शन प्रोव्हाइडेड वेन इट इज डिझायर्ड टू प्रिव्हेंट द अनएक्सपेक्टेड स्टार्टिंग ऑफ द मोटर. जेव्हा अनएक्सपेक्टेड स्टार्टिंग होणार आहे अशा केससाठी अनएक्सपेक्टेड स्टार्टिंग होत असेल तर अशा केससाठी या पद्धतीचं प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं जाणार आहे. थर्मल ओव्हरलोड रिले इज कॉमनली फॉर मोटर ओव्हरलोड प्रोटेक्शन. हा जो काही थर्मल रिले आहे, ओव्हरलोड रिले असेल, तो कशासाठी आहे तर नॉर्मली ओव्हरलोड प्रोटेक्शनसाठी आहे. बोथ ॲक्ट्स ओपन द मोटर सर्किट अँड देअरफोर टू डिस्कनेक्ट द मोटर फ्रॉम द सोर्स ऑफ सप्लाय. बोथ ॲक्ट ओपन द मोटर सर्किट. हे दोन्ही कशासाठी आहे तर ओपन द मोटर सर्किट अँड देअरफॉर टू डिस्कनेक्ट द मोटर फ्रॉम द सप्लाय. आता ॲक्च्युअल तुमचा जो काही सप्लाय आहे, ॲक्च्युअल तुमची काय मोटर आहे ती सप्लायपासून डिस्कनेक्ट करण्यासाठी तर काय प्रोव्हाइड केलेलं आहे तर HRC फ्यूज प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, HRC फ्यूज प्रोव्हाइडेड व्हेरी रॅपिड शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन. करंट इज कट ऑफ बाय HRC फ्यूज. त्यावेळेस करंट डायरेक्टली कटआउट होणार आहे बाय HRC फ्यूज इवन बिफोर अटेंड प्रॉस्पेक्टिव्ह पीक. जरी प्रॉस्पेक्टिव्ह पीक अटेंड केला असेल तरी त्या कंडिशनला HRC फ्यूज मेल्ट झाला की ऑब्व्हियसली काय होणार आहे, तुमचा मोटर कटआउट होणार आहे फ्रॉम सप्लाय. द सिलेक्शन ऑफ थर्मल रिले इज सच फॉर नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन. दे डज नॉट ऑपरेट अ सेटिंग रेंज इज प्रोव्हाइडेड फॉर ॲडजस्टमेंट फॉर डिफरंट इन लोड कंडिशन्स. ओके, सो ॲक्च्युअल काय सांगितलं आहे तर ॲट स्टार्टिंगला काय होतं आहे, व्हेन स्टार्ट बटन इज प्रेस. जेव्हा तुम्ही स्टार्ट बटन प्रेस करत आहात त्यावेळेस मेंटेनिंग कॉईल क्लोज होती आहे, ही ऑपरेटिंग कॉईल तुमची क्लोज होती आहे, हे तुमचे सगळे एम पॉईंट्स क्लोज होत आहेत. ही ऑपरेटिंग कॉईल एनर्जाइज होते. कशामुळे तर ओव्हरलोड रिलेमुळे. आणि त्यामुळे सगळे कॉन्टॅक्ट क्रिएट होतात आणि सगळे कॉन्टॅक्ट क्रिएट झाले की तुमची मोटर स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, आता ही स्टॉप कधीपर्यंत होणार नाही आहे. समजा प्रॉपर सप्लाय आहे तर ती स्टॉप व्हायची काही गरज नाही किंवा ती स्टॉप होणार नाही. ॲट दॅट सिच्युएशन इट्स कंटिन्युअसली रन. बट वेन दॅर इज एनी फॉल्ट, जेव्हा एखादा फॉल्ट येतो आहे, व्होल्टेज कमी होतं आहे, त्याच्या लेवलपेक्षा व्होल्टेज मिनिमम असेल तर त्या कंडिशनला तुम्ही काय करू शकता, पुश दिस स्टॉप बटन. हा जो काही स्टॉप बटन आहे हा डायरेक्टली पुश करा. हा स्टॉप बटन पुश केला की मेन जी कॉईल आहे तुमची ती मेन कॉईल काय होते, डीएनर्जाइज होती आहे. ही मेंटेनिंग कॉईल किंवा ऑक्झिलरी कॉईल MCG आहे ती ओपन होती आहे. हे सगळे M कॉन्टॅक्ट्स आहेत ते ओपन होतात आणि तुमचा हा जो काही सप्लाय आहे तो इंटरप्ट केला जातो आहे बाय द ओव्हरलोड रिले. आता समजा शॉर्ट सर्किट कंडिशन आलं तर त्या कंडिशनला ऑब्व्हियसली काय होणार आहे, हाय करंट असेल आणि मॅक्सिमम करंट असल्यामुळे हे फ्युजेस काय होणार आहेत, ॲटोमॅटिकली मेल्ट होणार आहेत. म्हणजे ऑलरेडी तुमची मोटर प्रोटेक्ट झालेलीच आहे पण तरीही हा सप्लाय डिस्कनेक्ट कसा केला जातो आहे तर बाय युझिंग दिस HRC फ्यूज. हे HRC फ्यूज मेल्ट होतात आणि त्यामुळे तुमचा जो काही सप्लाय आहे तो सप्लाय कटआउट केला जातो आहे ड्युरिंग द शॉर्ट सर्किट कंडिशन्स. ओव्हरलोड कंडिशनला ओव्हरलोड रिले ऑपरेट होणार आहे आणि त्यामुळे हे सगळे ओपन होतील कॉन्टॅक्ट्स आणि हे कॉन्टॅक्ट ओपन झाले की ही कॉईल डीएनर्जाइज होईल. डीएनर्जाइज झाली की तुमचा सप्लाय डिस्कनेक्ट होईल ह्या मोटरपासून आणि मग तुमची जी काही मोटर आहे त्याला प्रॉपर प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं जाणार आहे. सो दिस इज द 3 फेज इंडक्शन मोटर प्रोटेक्शन स्कीम. तर अशा ह्या सगळ्या डायग्रॅम्स, ह्या 2 डायग्रॅम्स आणि ही एक डायग्राम एवढं तुम्हाला ड्रॉ करायचं आहे फॉर अ प्रोटेक्शन स्कीमसाठी. म्हणजे प्रोटेक्शन स्कीमसाठी ही एकमेव डायग्राम ड्रॉ केली तरी चालेल.
कंट्रोल मेथड विचारली तर ह्या 2 डायग्राम त्याच्यामध्ये तुम्ही ड्रॉ करा. ओके, सो इथं आपला चॅप्टर नंबर 6 हा संपलेला आहे. सो सिलेबस इज डन हिअर अँड थँक यू.